ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं मुंबईमध्ये निधन झालं। त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे त्यांची भारत कुमार अशी ओळख तयार झाली होती। मुंबईतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला होता। 2015 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे मनोज कुमार यांची भारत कुमार अशी ओळख निर्माण झाली। 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। पद्मश्री पुरस्काराने मनोज कुमार यांचा सन्मान करण्यात आला। रोटी कपड़ा और मकान, कलयुग और रामायण असे हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत। हरियाली और रास्ता, नीलकमल, क्रांती या सिनेमांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन त्यांनी केलं। Sad to inform you all that the legendary Dadasaheb Phalke Award winner, our inspiration, doyen of Indian film industry, Shri Manoj Kumar ji is no more. He met his last at Kokilaben Hospital, Andheri, after being not well for a very long time. It's a great loss to the industry. Manoj ji will really miss you. We all kept on meeting him quite occasionally. He was always full of life. He was always happy, and the entire industry will miss him. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते असं समजते आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली। भारत कुमार अशी आपली ओळख निर्माण केलेले मनोज कुमार ज्यांचं हे निधन झालंय।